भाव खातोय मटण आणून, म्हणून मी सुद्धा फाकड्यानं देशी अंड्याचा बेत केलाय. देशी अंड्याचा शिजायला लागले ती बघा. शिजली का नाही ते अजून थोड्या वेळ थांबा जरा. नमस्कार भावांनो बहिणींनो. झाल्या बघा भाकरी आणि अंडी शिजाय घातलेली. यांना कवापासून जावा जावा म्हणून लावलं बघा ना. आता घेऊन आली आता या अंडी. ती बी दूध काढले म्हशीचं. आता जातून घेऊन येतो म्हणून. ती बी 5 अंडी. काय करायचं, 5च अंडी त्यांच्यात बी गावली. ती म्हणल्या काय रात्री तर नेलेली या. मग म्हणलं असू द्या. ह्यांनी म्हणलं आणली बघा 5 अंडी. आता ह्यांना 2 अंडी पोरासनी खाल्ली एकानं 2 तर खाऊ द्या. आणि मला नसले तरी चालतंय. एवढं काय त्यात त्या कालवण हाय सकाळचं. आता यात कालवण बी करत नाही, काहीच करत नाही. हाय अशीच बघा. हे संग चटणी टाकायचं, थोडंसं तेल वतलं नाही तर कालवण करायचं. कालवण आता एवढ्याच करत मग पोरं खात नाही टिकतात लांड. हवा का त्यांना 2 साईडला काढायची. मग 2 अंड्याचं किती कालवण करणार आहे मी. 3चं काय करायचं, त्यात चटणी मीठ टाकायचं, अर्ध बघून कालवण करायचं, वडायचं वरपूर. अर्ध बघलं कालवण करायचं. काय यावं खावा अशी कोरडी. त्यात चटणी टाकान भाकर थोडंसं कालवण हाय सकाळचं. त्यात वतून खावा वा का त्या संगच खेळत बसायचं. आता रात्रभर कालवण करत बसायचं. आणि ते बी 2 अंड्याचं कालवण करायचं. जाळ लागला बघा चांगला. जरा वाढू जरा. भाकरी केल्यामुळे आर पडलाय का, आणि उन्हाळा पडलाय. लगेच जळतंय ते लाकडं आर पडतंय. पावसाळ्यात असं जाळ लागत नाही. दुपत लागतंय. जरा जरा ओला असतंय. पावसाळ्यात फुकून फुकूनच घायला येते माणूस. आज वारं नाही लय सुटलं. पानसकट हाल नाही. आता वार कसं सुटणार. आता पावसाळा येणार काय दिवसानं. आता चैतात कसलं सकट वारं सुटत. आता कडक उन्हाळा आहे. आता नुसतं द्या कूलर खाली आणि फॅन खाली बसायचं दिवस आले. तर दुपारचं तर घरात बसूच वाटत नाही. झाडं पाहिजे ते. झाडं असतं कत पानसकट हाल नाही. घरात तर लय काढत आहे. आता पावसाळा लागूच तर जरा असंच उकाडातच बसायचं. उकाळ नाही बघा अंडी. नाही देशी अंडी येते की. पण पाणी उकायला पाहिजे की. खालनं जळ पाहिजे. शहरात देशी अंडी सापडत नाही. ती सापडत नाही ती म्हणजे विकतच मिळत नाही ती. मग तिथं बॉयलर असते. हे ग्रामीण भागात आपलं कुठं तर आता देशी अंडी येते. नाहीतर मग काय बॉयलरची जायची. ती बॉयलरची तोंडात धर वाटत नाही ती. आता लाईटीवरचे आले ते कोंबडी अजून काय गावाच्या तिकडे आहे त्या बघा. देशी कोंबड्या आता गावाकडे सुद्धा कमी होत चालली. त्या आता उकळायला लागली बाबा. उकाळ लागलं का. अजून उकळायला नाही लगेच हा करू नका. उकाळल्यानंतर पुन्हा अंडी शिजणार आणि पुन्हा मी वाट बघत खाणार. आता शिजल्यावर कोणाची वाट बघायची. तुझी होय माझी एवढी माया आहे तुम्हाला. कधी मला 3-4 भेटतेली म्हणचाल आणि खाचाल. पोरांना नाही खाल्लं तर आणा मला खाऊ द्या म्हणचाल. मला हलवता या. तिकडून लाकूड सारता का व्हायचं. म्हणजे मलाच काम सांग. नाही तुम्ही सारणार आहे वे. उद्या मला तर भाकरी बी करा. करलं म्हणून काय होतं या. एका दिवशी करावे त्या. करलं काय होतं या. आता किती बिचार ती म्हणते ती की बोर मिसनीवरची ही भाकरी करून खाते ती की. ए ती भात खाते ती भात. भात खाते ती. मग तुम्ही करत जावा भात भाकरी एका दिवशी. सारखं बायकोच्या हातचं कसं खावं. आता उकळायला लागली बाबा. आता शिजायला ते आधी गुदू 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 गुदू. किती बघूळ काळ केलं काय आता चुलीवरती होतं मग गॅसवर करू का सांगा आता. अगं पण बघूल ठेवताना त्याला माती लावायची आणि मग बघूल ठेवायचं. मग अजिबात बघूल काळ होत नाही. नाही घासायचं मनगटात. सगळं शिकवावं लागायला लागले आता अलीकडे.
आता उद्यापासून तुम्ही कढईला माती लावा, भोगल्याला माती लावा, इथं आणून पालती घाला, मी स्वयंपाक करते. चालतंय का? पेटलं म्हणजे लाकूड लय पेटतंय, नाही म्हणजे काहीच पेटत नाही. सकाळ जरा लय वारं सुटतंय, आता वारं सुटत नाही. हे जवळ नाही पण सकाळपारी 6 ते 8 वाजेपर्यंत वार नसते, पण 8च्या पुढे मात्र सुटते वारा. आता ही 2 महिने चैत्र आणि वैशाख 2 महिने लय जायचं काय. उन्हाळा कडक भीषण उन्हाळा, घरात सुद्धा बसू वाटत नाही इतकं तसं असतं. ह्या चुलीपाशी बसून जवळ सराय घेवायचं, एवढ्या लांब कशाला बसला, इथं बसाय गदमत लागते बघा. म्हणजे जवळ बसून नाही नाही बोलायला येतं, चुली स्वयंपाक कर म्हणाय म्हणून म्हणते मोर सरावायचं. हे पाणी उकाळ बघ, देशी अंड्याचा रगेल झार बेत आहे. कालवण करत नाही पण मी त्या लसूण खोबरं कुठे चिरत बसा. चांगला तास जायला लागला वैसा. जरा वारं सुटलं म्हणजे जरा बरं वाटतंय. आताच बघा म्हशीत दूध काढलं आणि म्हटलं आता घालावे, तर वर चुली विजून चालली होती. फुकून फुकून हिरा फुकून फुकून तोंड दुखलं माझं. जाळी जायला हवं, बोलताय तर लगेचच. तिकडून दिसते का जळ? शिजली का? लगेच शिजते ते का अंडी? आता पाणी उकाळ म्हणली. पाणी उकाळे म्हणून काय लगेच शिजते ती काय? वाढव शिजावं लागतंय. त्यातलं दिल शिजलं पाहिजे आतलं, म्हणजे अर्धा तास लागते म्हणायचं. मग लगेच काय ते कालवण फोडून केलेलं लय परवाट. माझं म्हणणं आहे ही कुकर मध्ये अंडी शिजू घालायला पाहिजे होती. कुकरची ती हे झालं की लबर दिली, लबर नाही तुडली म्या का दिली झाली म्हणून. मग दुसरी नवीन आणाई. आता नवीन आणायला खोट आहे, जाई ना आण ना तुम्ही का करू. तर उद्या आणा लबर त्याची, मग घालते अंडी शिजायला, भात शिजाय होतं. कालवण फास्ट एखादं करायचं म्हटलं तरी होतंय 5 मिनिटात. एक शिट्टी द्यायची कालवण शिजलं म्हणायचं. माणसं मटणं करते ती करते ती. आता मी दररोजचं कालवण त्या ह्याच्यात करते. खाल नाव या चुलीवर नाही अवघड होईल, पण त्याला गॅस लागतो या. चालतंय का? काय करायचं, चुलीवरच कुकर ठेवायचं. कुकर चुलीवर ठेवून म्हणजे काळा भांगार करू का मी? शिट्टी मारली, 3 शिट्ट्या मारल्या का झालं म्हणा, शिजल्या म्हणाय. आता काय मटण आहे 3 शिट्ट्या जरी एका शिट्टीने कालवण शिजली. बटाटा वांग तर लगेच शिजतं. असं शिजतं आपल्या इथं चुलीत काय ते भगुल्या कढईवर. घे थोडं थंडगार पाण्यात शिजली असती त्याचा. नाही तेव्हा लगेच शिजत नाही बाई, शिजू द्यावायची 5 मिनिटात. लगेच तुम्हाला कसे काय चारू का असे काय टरकाली हे निघत नाही परत, ताजी असते त्याचं. जांभळा द्यायला लागला आहो तुम्ही. आता काय तुझी अंडी शिजूस तर आता मला 10 वाजता द्या कोडं पडले.